खऱ्या अर्थानं फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला। चला स्वर्गीय मंगेश दादा 11 टीमचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय श्री गणेश 11 देखील टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। एक चांगली मॅच आपल्याला इथून आता पाहायला मिळेल। हे सर्व नॉकआउटच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे अगदी आपण पाहताना सुपर 8च्या लढती आजच्या या फायनल डे मध्ये आपण पाहताय। इथून जिंकला तर खऱ्या अर्थानं टॉप 4 आणि त्यानंतर मात्र अगदी आपण पाहताय मेगा फायनल या सर्व लढती आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। त्याच्यामुळे विलंब करू नका मित्रांनो, अगदी लगेच मैदानाच्या आतमध्ये चला। ज्या 8 टीम आज या अगदी आपण पाहताय या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील, ज्या सुपर 8 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या मॅच मध्ये अगदी श्री गणेश 11 टीम सुपर 4 मध्ये दाखल झाली आहे, पहिली टीम आहे आजच्या दिवसातील। आता सेकंड टीम इथून आपल्याला कोणती मिळणार, पुनश्च एकदा श्री गणेश 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्वर्गीय मंगेश दादा 11 अशी मॅच, एक महत्वपूर्ण मॅच, नॉकआउटची मॅच, डू ऑर डाय मॅच इथून आपल्याला पाहायला मिळते आहे। आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2025 पर्व दुसऱ्यामध्ये अगदी देखणं दर्जेदार असं आयोजन आणि तेवढीच नियोजनबद्ध ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आयोजकांचं पुनश्च एकदा कौतुक या स्पर्धेसाठी, कारण की त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या मेहनतीतून संपन्न आणि साकार होणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। एक जबरदस्त आयोजन आणि तेवढीच नियोजनामध्ये अगदी साकार आणि संपन्न होणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। एक चांगलं आयोजन, देखणं दिमागदार आणि दर्जेदार। सन्माननीय सुधाकर शेठ घारे साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला, त्यांच्या हातचे उद्घाटन झालं। बरेचसे मान्यवर या स्पर्धेसाठी आपण पाहताय उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आपल्याला पाहायला मिळाले। चार ओव्हर नॉकआउट आहे, नॉकआउट 4 ओव्हर। आपल्याकडे वेळ कमी आहे, भरपूर वेळ खर्च केला जातोय, 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत। असं नको व्हायला की फायनल मग एका षटकाची खेळावी लागेल। काल नाईटची स्पर्धा देखील आपण पाहिली, धोत्रे टीम आपण त्या ठिकाणी होता, अगदी आपण पाहतोय लाख रुपयाची टुर्नामेंट आणि फायनल 2 षटकांची झाली। आपण एवढी मोठी टुर्नामेंट खेळतो आणि षटकच तिथे, म्हणजे त्या ठिकाणी आयोजकांची चुकी नाहीये, ती चुकी आपल्या टीमची आहे, कारण की प्रत्येक टीम उशिराने दाखल होते आणि त्याचा फायदा खऱ्या अर्थानं तोटा किंवा नुकसान देखील टीमलाच होताना पाहायला मिळतो। म्हणजे तुम्ही जर का एवढी मोठी टुर्नामेंट खेळता आणि तिथे जर का तुम्हाला षटकं कमी केली गेली तर तुमचा खेळ देखील तिथून पाहायला मिळत नाही आणि अगदी तुम्ही देखील नाराज असतात। अशा वेळी जो दिलेला टायमिंग आहे ना आयोजकांनी, त्या टायमावरती तुम्ही उपस्थित राहा। तुमच्यासाठी आयोजक प्रयत्न करतील की जास्तीत जास्त षटकं इथून कशी खेळवली जातील। पहिला लोअर फुलटॉस हर्षद आला गोलंदाजीसाठी, आपण त्याला पाहू शकता। पहिलाच बॉल इथून निर्धावाला, एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या P1च्या षटकामध्ये हर्षद आपण पाहताय, कालच्या नाईट रजनीमध्ये खऱ्या अर्थानं हर्षदची कामगिरी उल्लेखनीय होती। यावेळी फुलटॉस समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे। पहिल्या चेंडूवरती कोणतीही धाव आली नव्हती, परंतु दुसऱ्या चेंडूवरती फुलटॉस वरती चौकारानं केलंय गोलंदाज हर्षदचं भव्य स्वागत, आलाय चौकार। ऑन स्ट्राइक आपण पाहताय किरण, नॉन स्ट्राइक वरती दिलीप, ही सलामीची जोड साखळी आपल्याला इथून पाहायला मिळते। या स्पर्धेसाठी आंबिवली परिसर प्रीमियर लीग साठी खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहताय। ऑन साइडला देखील फटका,
अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये त्या ठिकाणी चुकी होताना पाहायला मिळते. एक धाव दरम्यान इथून कंप्लीट होईल. एका धाबेने धावफलक 5. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक हर्षदचं. आता ऑन स्ट्राईक दिलीप आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहताय 30,000 रुपये. सन्माननीय संतोष शेठ निलदे साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कॅश प्राइज आपण पाहताय. चांगला फटका गॅप मध्ये काढलाय. डीप मध्ये त्या ठिकाणी चाललाय चेंडू. ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक नाहीये. जाईल चेंडू सीमा पार. एक्स्ट्रा कव्हर. चौकार. त्यानंतर सेकंड प्राइज आपण पाहताय 20,000 रुपये. सन्मान्य अशोक शेठ जयवंत सावंत अशोक शेठ सावंत साहेबांच्या माध्यमातून सेकंड प्राइज देण्यात आलाय. त्यानंतर हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पूल फटका फसलाय हवेमध्ये. इथे मात्र जेल कॅरी. आणखीन एक पहिला फलंदाज इथून बाद. पहिला आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय मंगेश दादा 11 टीमला. फलंदाज इथून बाद होईल दिलीप. थर्ड प्राइज 10,000 रुपये बलिराम रसाल साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलाय. त्यानंतर फोर्थ प्राइज चतुर्थ क्रमांक 10,000 रुपये पुंडलिक देशमुख साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलाय. आणि त्यानंतर बेस्ट बॅटर साठी विजय रसाल यांच्याकडनं कूलर. त्यानंतर बेस्ट बॉलर कैलास फाले यांच्याकडून देखील एक कूलर आपण पाहताय. त्यानंतर बेस्ट टुर्नामेंट ऋतुराज घरत यांच्याकडनं LED म्हणजे मॅन ऑफ द सिरीज साठी LED आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट सन्माननीय आमचे नितीन शेठ रसाल यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलंय. या सर्व आमच्या चौकार आल्या इथून मात्र हर्षद वरती आक्रमण चढवलं आणि या चेंडूवरती आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. या 4 धाबेने धावफलक अगदी आपण पाहता ना की जाऊन पोहोचलाय. 13 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं स्पॉन्सर केलंय त्या सर्वांचं आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2025 पर्व दुसऱ्यामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. त्यांचा आभार देखील आम्ही व्यक्त करतो. आणि ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मदत आर्थिक मदत ज्यांनी अगदी कळत न कळत जी मदत आम्हाला दिली त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आयोजकांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी पाणी म्हणजे जीवन मानलं जातं आणि ते पुण्याचं काम खऱ्या अर्थानं आमचे मोडक काका यांच्या माध्यमातून करण्यात आलं. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. कारण की आजचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. सर्वांचा आभार मानणं फार गरजेचं आहे. कारण की ही स्पर्धा अगदी आपल्याला कायमस्वरूपी इथून चालू ठेवायची आहे आणि त्यासाठी सर्वांचं सपोर्ट आणि सर्वांचं सहकार्य देखील असणं फार गरजेचं आहे. बॉलर नेम आकाश. फ्लिक केलाय. पाठवलाय बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा निर्णय येतोय. बिग षटकार. चौकार आला. चौकारानं धावा धावफलकावरती आपण पाहताय 19 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना षटकार 19 धावा धावफलकावरती 19 आहेत. किरण ऑन स्ट्राइक आहे. हा चांगला बॉल अगदी आपण पाहताना थोडासा पुढे ठेवला होता परंतु अगदी फिंगर रोल केले. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतंय. एक षटकार आल्यानंतर लगेच कमबॅक देखील गोलंदाजाचं पाहायला मिळतंय. आकाश आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतंय. 30 सर्कलचं रिस्ट्रिक्शन हटल्यानंतर अगदी आपण पाहताय दुसऱ्या षटकामध्ये आकाशाला त्याच्यावरती आक्रमण. त्यानंतर डॉट बॉल. पुनश्च एकदा
अपील अपील लाऊडली अपील लाऊडली अपील प्रत्येकानं अपील केली आहे. विकेट महत्वाची आहे त्यासाठी प्रयत्न, परंतु इथे डॉट बॉल. एकोणवीस धाबा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल फिंगर रोल केले आहे. अगदी आपण पाहतो कमी गतीने टाकला होता. वाटलं होतं फलंदाजाला की वेगानं बॉल येईल, परंतु गोलंदाज हुशार आहे, त्याने व्हेरिएशन आणली आता गोलंदाजीमध्ये. अगदी पेसनं खऱ्या अर्थानं फलंदाज हवी होतोय. अशा वेळी पेसमध्ये थोडीशी व्हेरिएशन करत असताना चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक षटकाराचा मार खाल्ल्यानंतर 3 बॉल त्याने इथून मात्र निर्धाव फेकले. 3 डॉट बॉल आलेत. काय झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय एसटी रक्षक आपण पाहताय पाठीमागे. अगदी स्वतःला स्ट्रेच करत असताना एका हाताने झेल कॅरी केला, ड्राईव्ह लगावली. झेल महत्वाचा होता, कारण ज्यानं खऱ्या अर्थानं धाबा बनवायला सुरुवात केली होती तो किरण मैदानाच्या आतमध्ये होता आणि त्याला इथून मात्र परतावलंय. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय आकाश या गोलंदाजानं पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर 3 निर्धाव चेंडू, त्यानंतर मात्र विकेट. या षटकातील जर पाहायला गेलं ना तर 5 बॉलचा खेळ इथून समाप्त झालाय आणि आकाशनं इथून धाबा खर्च केल्यात त्या 6. संघाची एकंदरीत धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 2 बाद 19 धाबा धावफलकावरती. एक जबरदस्त मॅच. एकीकडे तुम्ही पाहताय स्वर्गीय मंगेश दादा 11 आणि दुसरीकडे तुम्ही पाहताय श्री गणेश 11. सन्मान्य आमचे नितीनजी रसाल साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया आपण या आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2025 पर्व दुसऱ्यामध्ये. या षटकातील 1 बॉलचा खेळ, त्यानंतर प्रमोदजी घोमारे यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. प्रत्येक मान्यवराचा या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं यथोचित मान आणि सन्मान खऱ्या अर्थानं होताना आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे आपल्या विभागाची मानाची आणि सन्मानाची, आपल्या अभिमानाची ही स्पर्धा आपण पाहताय आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2025. का वेळ घेतला जातोय ऑफिशियल चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहेत. नेक्स्ट मॅच चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. एक षटकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं समजदारीपूर्वक षटक इथून हाताळलं. अगदी 5 बॉल इथून निर्धाव टाकलेत, 1 विकेट देखील आली आहे. आकाशचं कौतुक करायला हवं, कारण की पहिल्या चेंडूत षटकार आला, त्यानंतर मात्र अगदी आपण पाहताय ना की तिथून त्यानं कमबॅक केला. अगदी जो सेट फलंदाज होता त्याला देखील बाद केलं किरण, आणि त्यानंतर मात्र आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरं देखील या ठिकाणी समाप्त झाले. 4 षटकांची मॅच आहे, अगदी शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, म्हणजे कमी षटकांची मॅच आहे. जास्ती धावसंख्येचं टार्गेट इथून तुम्हाला सेट करायचं आहे. ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये अगदी आता पाहायला गेलं ना तर बॅटिंग करणाऱ्या टीमकडे थोडीशी आता धोकादायक परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं ना तर धाबा आल्या होत्या हर्षदच्या विरोधामध्ये, आणि त्यानंतर अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर आकाशच्या विरोधामध्ये 5 चेंडू निर्धाव आले, 1 विकेट देखील आली. आता उर्वरित 2 षटकांचा खेळ इथून बाकी आहे, आणि या 2 षटकांमध्ये जर पाहायला गेलं ना तर इथून आता धावसंख्या आणि त्या धावसंख्येचं टार्गेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ठेवायचं आहे. तुम्ही टॉस गमावलाय, तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायची आहे, आणि बॅटिंग करत असताना एक मोठं टार्गेट, आणि त्या टार्गेटकडे तुम्हाला इथून. बॉलरचं नाव काय? रोहन आलाय तिसऱ्या षटकामध्ये. आपण पाहताय गोलंदाजीसाठी आपण रोहनला पाहू शकता. चला स्पीडअप करा.
ऑफिशियल ऑफिशियल संदीप सर आयोजकांनी डिसिजन घेतला होता आधीच. आयोजकांचा निर्णय, त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे ऑफिशियलच्या नियमाप्रमाणे एक षटकाच्या नंतर कोणताही फिल्डर आत येणार नाहीये, त्याच्यामध्ये शंकाच नाहीये. परंतु आयोजकांनी असा नियम ठेवला होता की प्रत्येकाला खेळण्याची संधी आणि थोडंसं व्यत्यय होतं, त्याचा काहीतरी प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे उशिराने आला. आणि अनाउन्समेंट देखील केली होती. आपण सांगितलं होतं खऱ्या अर्थानं की एक फिल्डर या ठिकाणी उशिराने देखील येणार आहे. इथे लिडिंग एज पाठीमागे चाललाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअपला त्या ठिकाणी आहेत. एकच जाबीतून आपल्याला पाहायला मिळेल. दाबा धावफलकावरती एकच्या साह्यानं अगदी आपण पाहताय 20 जाबा आता आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. 20 जाबा धावफलकावरती गोलंदाजीसाठी आपण पाहताय. तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज चांगला फटका, अगदी क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून अगदी स्ट्रेट डाईव्हचा फटका, चौकार. चोवीस जाबा धावफलकावरती आपण पाहताय. या चौकाराच्या साह्यानं संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत होती बॅटिंग करणारी स्वर्गीय मंगेश दादा 11 टीम. तो संघर्ष अगदी समाप्त झालाय, कारण की आता चांगली फटकेबाजी इथून होताना, परंतु हा फटका मिस टायमिंग होता. हर्षदने त्या ठिकाणी चुकी केली आहे. इथून मात्र झेल ड्रॉप झालाय. सोपा झेल होता, हातामध्ये अगदी कॅरी करणं फार गरजेचं होतं. झेल ड्रॉप झाला आणि तिथून आपण पाहताय एक धाव कंप्लीट झाली, म्हणजे 25 धावा धावफलकावरती. अगदी तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज आपण पाहताय रोहन आपल्याला पाहायला मिळतोय तिसऱ्या षटकामध्ये. याच विभागामधील याच परिसरामधील हा गोलंदाज आपण पाहताय. आपल्या विभागाची प्रीमियर लीग खेळत असताना बरेचसे यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा खेळ खऱ्या अर्थानं पाहण्यासाठी बरेचसे खऱ्या अर्थानं प्लेयर्स, त्यानंतर आपल्या गावातील सर्वच नागरिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, कारण की यंगस्टरकडे जास्त करून प्राधान्य दिलं जातं. आता बऱ्याच ज्या मोठमोठ्या टीम देखील आहेत ते आता बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये यंगस्टरला घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत असतात, कारण की यंगस्टरचा खेळ तिथून मात्र बहरताना आपल्याला पाहायला मिळतो. आणखी एक चांगला बॉल अगदी फुलर लेनचा होता, त्याला हेलिकॉप्टर एलिव्हेशन नाहीये. अगदी आपण पाहतो मिनी हेलिकॉप्टर एकच जाबीतून देखील पाहायला मिळेल. दाबा धावफलकावरती आपण पाहताय 27 धावा धावफलकावरती.
2 बाद 27 धावा धावफलकावरती. अगदी आपण पाहतोय सलामीचे फलंदाज बाद झाल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज इथून संघाला सावरण्याचं काम करतात. हा देखील आपण पाहतोय ऑन साईडला टर्न केलाय. अलॉंग दी कार्पेट डीप मधनं क्षेत्ररक्षक आलेत. एकच धाव इथून देखील आपल्याला पाहायला मिळेल. 28 धावा धावफलकावरती इथून आपण पाहताय. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालं. 3 षटकांचा खेळ समाप्त. 28 धावा धावफलकावरती. उर्वरित 1 षटकाचा खेळ इथून अद्यापही बाकी आहे. ह्या एका षटकामध्ये इथून आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. किमान 40+ धावा या धावफलकावरती लावाव्या लागतील. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय मंगेश दादा 11 टीमला. बॉलरचं नाव काय? प्रभाकर. ऑन स्ट्राईक आपण पाहताय. फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आकाशकडे खऱ्या अर्थाने ती ताकद आहे. आकाश एक चांगला ऑलराऊंडर आहे. ऑन साईडला गुडघे टेकून बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क नाहीये. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथून सहजरित्या कंप्लीट झाली आहे. तिसरीचा प्रयत्न झालाय आणि तिसरी देखील इथून कंप्लीट झाली आहे. जिथे आपण पाहताय ना एकच धाव कंप्लीट झाली होती. दुसरीचा प्रयत्न चालू होता. खऱ्या अर्थानं विकेट येण्याची शक्यता होती कारण की आकाशला स्ट्राईक हवी होती. तो मात्र स्ट्राईक वरती येण्यासाठी अगदी विकेट सॅक्रिफाईसचा अगदी याचा विचार करत होता. परंतु त्यानंतर फेकी खराब. बॅकअपला आलेले क्षेत्ररक्षकाने देखील चुकी केली आणि तिथून अगदी 3 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्या. 31 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चौथ्या षटकाला सुरुवात. चांगला बॉल. कटरचा वापर. अगदी आपण पाहतो लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेर निघत असताना एक अँगल क्रिएट होत असताना चांगला बॉल पाहायला मिळाला. विकेट आले रनआउटच्या स्वरूपामध्ये. इथून फलंदाज बाद होईल. रुपेश धावा धावफलकावरती. अगदी आपण पाहतोय 31. 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे शेवटच्या षटकातील. हे षटक अगदी डिसायडर षटक आहे. डिसाईड होतं या षटकामध्ये खऱ्या अर्थानं किती धावसंख्या असणार, किती धावसंख्येचं टार्गेट इथून ठेवलं जाणार, हे बरेचसे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॅट्समनचं नाव काय आहे? आणखीन एक चांगला बॉल. बघा पुढ्यातून चेंडूला अगदी वलन दिलंय. थोडीशी फ्लाईट दिली जरूर होती परंतु अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी बाहेर निघाला. लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू इथून डिलिव्हर करत असताना प्रभाकर हे गोलंदाज आपल्याला शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 31 धावा धावफलकावरती. इथे फुल टॉस बॉल होता. फुल टोल वसूल करणं फार गरजेचं होतं. मोठ्या फटक्याची गरज आहे. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये चालले होते आकाश परंतु इथे मिस टायमिंग नाही तर इथे मात्र अगदी डॉट बॉल खेळून काढलाय. बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये कारण की गतीच प्राप्त करू देत नाहीयेत गोलंदाज. आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर अंगावरती आलाय. शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक लेग ब्रेक पद्धतीचा बॉल पाहायला मिळतोय. अगदी स्विंग आपल्याला या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 31 वरती अगदी धावसंख्या स्तब्ध आपल्याला पाहायला मिळतीये. या षटकातील जर पाहायला गेलं तर एका बॉलचा खेळ बाकी आहे. हा देखील फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. झेल कॅरी झालाय. शेवटच्या बॉल वरती आले विकेट. धावा धावफलकावरती 31. टार्गेट असेल ते 32 या धावसंख्येचं. येणारे बॉल असतील 24 आणि 32 धावसंख्येचं टार्गेट असेल श्री गणेश 11 या टीमच्या अगेन्स्ट. चला नेक्स्ट मॅच. लुक ॲट मी आणि अचानक फायटर्स दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. लुक ॲट मी आणि अचानक फायटर्स दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचे. टॉस बॉक्स मध्ये लगेच. इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. आपण प्रत्येक मॅचला या ठिकाणी सूचना करतो त्याच्यामुळे आपण या लगेच टॉस साठी. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या.
चला श्री गणेश 11 आपले फलंदाज पाठवा लगेच. चला लुक ॲट मी आणि अचानक फायटर्स दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी या. नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. लुक ॲट मी आणि अचानक फायटर्स 11 दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या लगेच. चला लुक ॲट मी टीमचे कर्णधार रेडी करून उपस्थित आहेत. अचानक फायटर्स 11 टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. अचानक फायटर्स टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या लगेच. दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. आमचे सन्माननीय निखिलजी सकपाल साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. अचानक फायटर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये लुक ॲट मी या दोन टीम दरम्यान सेकंड मॅच नॉकआउटची सुपर 8 मधील. लुक ॲट मीने टॉस जिंकला आणि त्यांचा डिसिजन असेल तो बॅटिंग करण्याचा. चोवीस बॉल आणि 32 धावसंख्येचं टार्गेट असणार आहे श्री गणेश 11 या टीमच्या अगेन्स्ट. आणि त्या धावसंख्येचा पाठलाग आता इथून कशा प्रकारे केला जाईल आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षद आणि त्याच्या साथीनं निखिल आणि हर्षद मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका स्क्वेअर कटचा जाईल चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार. 32चा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्याच चेंडूवरती निखिलच्या बॅट मधून अगदी आपण पाहताय या ठिकाणी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात झाली आहे 32च्या पाठलागाला. आकाशच्या विरोधामध्ये हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर प्रत्युत्तर टी फॉर टॅक जशाच तसं प्रत्युत्तर सेकंड बॉल मध्ये निखिलला इथून परतवलंय. विकेट आली आहे श्री गणेश 11 टीमची. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आकाश आपल्याला पाहायला मिळेल. आकाश टू आकाश असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आता इथून पाहायला मिळेल. पहिल्याच चेंडूवरती अगदी आपण पाहतोय चौकार आलं. त्याच नंतर प्रत्युत्तर दिलं. फलंदाजाला इथून बाद देखील केलं आकाशनं. नेक्स्ट बॉल घेऊन पुनश्च एकदा सज्ज. चांगला बॉल अगदी आपण पाहतोय गोल्डन स्पॉट वरती चेंडू पिचिंग केला परंतु अगदी उचली प्राप्त करू देत नाहीये. इथून डॉट बॉल आलाय. चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक करत असताना चांगली बॉलिंग आता इथून मात्र आकाशची. एक चांगला ऑलराऊंडर आहे मित्र म्हणेन धोत्रे टीम कडनं आकाश. आपण त्यांना सातत्यानं धोत्रे टीम कडनं खेळत असताना पाहतो. इथे चुकी झाली यष्टी रक्षकाकडनं. अगदी बाउन्स झाला होता चेंडू. त्याला बॅटची ब्रश करून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आलाय चौकार. मिळतील 4 धावा. दोन चौकारानं धावा फलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतील 8
एक विकेट आली आहे. पुनश्च एकदा बागपुटला जाऊन अगदी जागा बनून हा स्ट्रोक केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु तोपर्यंत प्रयत्न त्यांचा अपयशी ठरलाय. जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. इथे झेल सोडल्यानंतर अगदी लगेच दुसऱ्याच बॉलवरती फलंदाज आकाशच्या बाटमधून आकाशच्या विरोधामध्ये आणखीन एक चौकार. 12 धावा धावफलकावरती. या चौकाराच्या साह्यानं पाठलाग करायचे 32 धावसंख्येचा. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा पाहायला मिळतात. एक विकेट गमावली आहे परंतु तो कोणताही प्रेशर हा आपल्याकडे ना घेताना हा बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्प्या अखेर चौकारांचे हॅट्रिक इथून कंप्लीट करत असताना फलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त फलंदाजी 32 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आणि एका झेलची किंमत काय असते ना ती आता मात्र समजली असेल गोलंदाजाला देखील आणि यष्टीरक्षकाला देखील का हा झेल खऱ्या अर्थानं का सोडला गेला. हा झेल कॅरी होणं फार गरजेचं होतं कारण की आकाशची विकेट आणि आणखीन एक विकेट आली असती कारण निखिल बाद झाला होता आणि लगेच त्याच्या पाठोपाठ आकाश देखील बाद झाला असता तर कदाचित बॅटिंग करणारी टीम अगदी आपण पाहतो ना की थोडीशी अडचणीमध्ये सापडली असती आणि त्या अडचणीमधून सावरता असताना तुमची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली असती परंतु तिथे चुकी होताना पाहायला मिळेल. झेल ड्रॉप झाला आणि सलगचे 3 चौकार म्हणजे चौकारांची हॅट्रिक इथून संपादित केली आहे ती फलंदाज आकाशनं. इथे बॉटम एज यष्टीरक्षकानं पकडली आहे झेल. हर्षदला इथून परतावं लागेल. हर्षद अगदी 0 या धावसंख्येवरती इथून परतताना पाहायला मिळतं. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजीसाठी आपण पाहता गोलंदाज किरण आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. हर्षदची मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. सगळ्याची धावसंख्या आपण पाहता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये 16 धावा. अगदी अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा दूर ठेवला पडल्यानंतर थोडा खाली देखील राहिला आणि इथून अगदी वरून बॅट ड्रिल केली. वेगानं बॅट फिरली जरूर होती परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथून डॉट बॉल आलाय. आता प्रेशर टाकण्याचं काम खऱ्या अर्थानं दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय ना किरण हे गोलंदाज करत असताना हाफ ट्रॅकर होता त्याला अगदी समोरच्या दिशेनं टोच केला. गॅप मध्ये चेंडू खेळलाय आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी डीप मध्ये आपण पाहताय. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धाबेने धावफलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचेल. ते 18 धावा धावफलकावरती 32चा पाठलाग करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 18 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. लुक ॲट मी आणि अचानक फायटर्स टॉस जिंकलाय लुक ॲट मी टीमनं आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पुनश्च एकदा कट केलाय. अगदी आपण पाहतोय थर्डमार मधून चेंडूला काढलाय. चाललाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. हालाय चौकार. मिळतील 4 धावा. मयुरेश संघाचे पुरस्कर्ते निलेशजी रसाल साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण यायचं आहे ना आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आपण या संघाचे पुरस्कर्ते होतात. आपला सन्मान देखील या प्रीमियर लीगच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत. निलेशजी रसाल साहेब आपण या लगेच आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. सर मिलिंद सर आम्हाला सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. एक चांगली पंचांची भूमिका या स्पर्धेसाठी आपण पाहताय. आमचे संदीप सर आणि त्याचप्रमाणे मिलिंद सर
ऑफिशियलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या समूहामध्ये जोडले गेलेत आंबिवली परिसर प्रीमियर लीगमध्ये. पुनश्च एकदा हाफ ट्रॅकर टाकण्याचा अगदी प्रयत्न, सतत हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. त्याच्यावरती धाबा देखील आल्यात. धावा धावफलकावरती आता इथून आपण पाहताय 24 धाबा धावफलकावरती. आता इथून येणारे बॉल शिल्लक असतील ते आता 12 बॉल 8ची गरज आहे. फटका चांगला आहे, गॅप मध्ये केला आहे. अगदी आपण पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगली फील्डिंग एकच धाबेतून पाहायला मिळेल. आता येणारे बॉल शिल्लक असतील 11 आणि धावा बनवायचे 7. 11 बॉल आणि 7. पंचवीस धावा धावफलकावरती. 11 बॉल 7 धावसंख्येची गरज. इथे अगदी आपण पाहताय फुल लेनचा बॉल पायावरती आदळलाय. लाऊडली अपील झाली परंतु पंच सांगतायत लेग स्टंप मिस करतोय आणि इथून मात्र आणखीन एक निर्धाव बॉल पाहायला मिळेल. म्हणजे आता येणारे बॉल आता तुमच्याकडे शिल्लक आहे 10. धावा बनवायचे 7. धावा धावफलकावरती 25. 32 धावा इथून तुम्हाला बनवायच्या आहेत. आणि मॅच जर का बरोबरी सुटली तर सुपर ओव्हर. हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पुल केलाय, गॅप मध्ये केलाय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर राहिलेत. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील इथून कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक 27. आता येणारे बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 9 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 5. 9 बॉल 5चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये 27 धावा धावफलकावरती बनवायच्या आहेत. 32 श्री आणि ते दांडी गुल परफेक्ट यॉर्कर अगदी यष्टांवरती आदळलाय. फलंदाज बाद आकाश. आणखीन एक जबरदस्त बॉल. काय गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते. जरी धावा माझ्याकडे बचावण्यासाठी कमी असतील ना तरी देखील माझ्या हातामध्ये जे आलेलं षटक आहे ना त्याच्यामध्ये मी प्रयत्न करेन. मी इथून मात्र संघर्ष करेन की शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत जास्तीत जास्त धावा कशा राहतील या प्रयत्नामध्ये. हे तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत अप्रतिम कामगिरी करत असताना गोलंदाज आपण पाहताय रोशन संघाचे संघ मालक देखील आहेत. म्हणजे त्यांनी अगदी हा संघ उभारलाय आणि प्रयत्न पाहणं मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून चालू आहेत. हा देखील फटका हवेमध्ये केलाय. क्षेत्ररक्षक आलेत वेगानं. झेल होणार नाहीये माहित होतं. अगदी पाठण दाखवली, चेंडूला स्टॉप केलं. तोपर्यंत एकच धाबेतून कंप्लीट होतीये. एका धाबेने 2 धावा. ओके सॉरी 2 धावा इथून कंप्लीट होते. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. तिसरं धावा धावफलकावरती 30.
आता येणारे बॉल शिल्लक आहे 6 आणि बनवायचे आहेत त्या 2 धावा. 6 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. सहा बॉल 2 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजांना आता इथून प्रयत्न करावे लागतील, डॉट बॉल फेकावे लागतील. इथे मात्र अगदी आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव इथून कंप्लीट झाली आहे. 5 बॉल आणि आता 1 धावसंख्येची गरज आहे. सुपर 8 मधील पहिली मॅच आपण पाहताय. स्वर्गीय मंगेश दादा 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री गणेश 11 या 2 टीम मध्ये आपल्याला सुपर 8 ची पहिली मॅच. फटका चांगला आहे. अगदी आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या पलीकडे चौकारानं मॅच इथं फिनिश केली आहे. मॅच जिंकली आहे श्री गणेश 11 टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. स्वर्गीय मंगेश दादा 11. चला लुक ॲट मी टीम. आपला डिसिजन आपण घेतला बॅटिंग करण्याचा आणि इन्व्हाइट केलंय अचानक फायटर्स टीमला फिल्डिंग साठी. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम. लुक ॲट मी आणि अचानक फायटर्स. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच थोडाच वेळामध्ये तुमच्या समोर येईल.